नेते आणि या विभागाचे माजी खासदार गजानन कीर्तिकर साहेब, भाजपचे या विभागाचे माजी आमदार आणि विधान परिषद सदस्य श्री राजहंस सिंह जी, वेळ कमी आहे यामुळे सर्वांचे नाम घेत नाही। मंचकावर उपस्थित भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआयचे सर्व पदाधिकारी, खास करून एक किन्नर समाजचे महामंडलेश्वर आलेले आहेत आणि किन्नर समाजचे या विभागाचे नेते आणि त्यांच्या पण मी स्वागत करतो। आणि आज इकडे कार्यक्रमामध्ये निवडणुकी सभामध्ये उपस्थित या विभागाचे दिंडोशी विभागाचे सर्व रहिवासी, सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, दिंडोशी विभागाचे सर्व मतदारांना सर्वप्रथम या कार्यक्रमात स्वागत करतो। आज 2 दिवस आता राहिलेले आहे प्रचारासाठी आणि गेल्या 10-15 दिवसापासून एक जोरदार असा प्रचार चालू आहे आणि मला असा विश्वास आहे की या प्रचार आणि माझ्या कामकाजामुळे आणि महाराष्ट्रात सरकारचा जो कामकाज चालू आहे, शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सरकारचा जो कामकाज चालू आहे, त्याला बघून तुम्ही आम्हाला एक प्रचंड प्रतिसाद देणार आणि मला भरघोस मताने इकडून निवडून आमदार म्हणून पाठवणार, माझा असा विश्वास आहे। मी शिंदे साहेबांच्या लक्षात 2-3 विषय आणू इच्छितो, कारण दिंडोशीच्या लोकांमध्ये जेव्हा आम्ही जातो तेव्हा जो 2-3 विषय खूप आमच्या समोर येतो, असा 2-3 विषय मध्ये एक पिण्याच्या पाणीचा मोठा प्रश्न आहे इकडे। मला समजत नाही की एक आमदार इकडे गेला 10 वर्षापासून आहे, तो आमदार म्हणजे मेयर पण होता, तो आमदार म्हणजे 2-3दा नगरसेवक पण होता, पण तरीही दिंडोशी विधानसभा मतदारसंघात लोकांना पाणीचा एवढा त्रास होत आहे, पाणी सप्लाय होत आहे पण लोकांना भेटत नाही। मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारला, त्यांच्याकडून मी प्रश्न विचारला की का जर सप्लाय होत आहे तर लोकांना पाणी का भेटत नाही। त्यांनी सांगितलं की मोठ्या प्रमाणात आमदारांच्या दबावाखाली सगळे पाणी आम्ही बिल्डर लॉबीसाठी, कन्स्ट्रक्शन कामासाठी डायव्हर्ट करतो, यामुळे लोकांना पाणी भेटत नाही। मी मुख्यमंत्री साहेबांना निवेदन करतो की तुम्ही अशी व्यवस्था करा की जे काही पाणी दिंडोशीच्या लोकांसाठी सप्लाय होत आहे त्याच्यामध्ये सर्व पाणी फक्त पिण्यासाठी सर्वप्रथम वापर झाला पाहिजे आणि त्यानंतर राहिलेला पाणी तुम्ही इतर व्यवसायासाठी देऊ शकता। तो हा एक पिण्याच्या पाणीचा मोठा प्रश्न आहे या विभागात। दुसरा रस्त्याचा एक मोठा प्रश्न आहे, इकडे आहे रस्ता आयटी पार्कवर आणि नागरी निवारा आणि संतोष नगरवर ठीकठाक रस्ता आहे, पण कुरार विलेज पासून क्रांतीनगर पर्यंत रस्ता आहेच नाही। रस्ता म्हणजे फक्त खड्डे आहेत। या रस्त्याचा निर्माण झाला पाहिजे, रस्त्याचा विकास झाला पाहिजे, ज्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वात संपूर्ण मुंबईत एक सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचा निर्माण चालू आहे आणि यामुळे गेल्या पावसाळ्यात आम्हाला मुंबईमध्ये कुठेही खड्डा दिसला नाही, पॉटहोल दिसला नाही। याचप्रमाणे दिंडोशी मध्ये पण सर्व रस्त्याचा विकास झाला पाहिजे आणि कॉन्क्रीट रस्ता झाला पाहिजे। साहेब, मी सर्वांना, आमचे सर्व मतदारांना मी असा वचन दिलेला आहे तुमच्या वतीने की मी जेव्हा मी निवडून येईल तेव्हा त्यानंतर मी तुमच्या विभागामध्ये जे काही रस्ते आहेत सर्व रस्ते सिमेंटचे होणार। सर्व रस्ते सिमेंटचे होणार म्हणजे आजूबाजूला प्रॉपर गटर होणार, गटरवर कव्हर होणार आणि जो कचरा रस्त्यावर आहे, जो घाण रस्त्यावर असतो आणि त्यामुळे खूप आजारी लोक पडतात, त्या कचऱ्याची साफसफाई आम्ही करू शकतो। मी असा एक वचन दिलेला आहे। आम्हाला जो एक मुंबईमध्ये रस्त्याचा विकासचा जो एक कार्यक्रम चालू आहे त्यांच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये दिंडोशीचे सर्व रस्त्याचा समावेश झाला पाहिजे। तिसरा म्हणजे एक मोठा विषय आहे वन जमीनवर राहणारे लोकांचा विषय। वन जमीनवर राहणारे लोकांचा विषय आहे की नाही? इकडे आहेत का वन जमीनवर राहणारे लोक? आहे तर जरा हात वर करा, मला सांगा तुमचा विषय काय आहे। त्यांच्या मध्ये मी जातो साहेब, त्यांना पाणी नाही, रस्ता नाही, गटर नाही, टॉयलेट साधा नाही आहे, कारण फॉरेस्ट डिपार्टमेंट त्यांना एनओसी देत नाही। आता सुप्रीम कोर्टचा एक ऑर्डर आहे की या देशाचे नागरिक कुठेही राहतात त्यांना बेसिक सोयी सुविधा देण्याची जबाबदारी आमची आहे, म्हणजे प्रशासनाची आहे, सरकारची आहे, महानगरपालिकाची आहे। आणि या सुप्रीम कोर्टच्या आदेशाप्रमाणे मी तुमच्याशी मागणी करतो की तुम्ही असा आदेश पारित करा, असा GR द्या, GR इश्यू करा ज्याच्यामध्ये
प्रत्येक लोकांना जे कुठल्याही जमिनी कोणाच्याही जमिनीवर राहतात, त्या तो वन जमीन आहे किंवा रेल्वेची जमीन आहे किंवा तुमच्या डिफेन्स मिनिस्ट्रीच्या जमीन आहे, कोणाचीही जमीन आहे, त्या जमिनीवर असणारे लोक त्यांना बेसिक सोयी सुविधा देण्यासाठी कुठल्याही डिपार्टमेंटची एनओसीची गरज नाही पडली पाहिजे. त्यांना सरळ जे काही सोयी सुविधाची जरूरत आहे, गरज आहे, म्हणजे पिण्याच्या पाणी, रस्ता, गटर आणि जो टॉयलेटचा जो विषय आहे त्याच्यासाठी विदाउट एनी एनओसी त्यांना सर्व प्रकारची सुविधा भेटली पाहिजे, मिळाली पाहिजे. हा माझा तुमच्याशी विनंती आहे. मी वन जमीनवर राहणारे सर्व जो आमचे झोपडाधारक आहेत त्यांच्या वतीने, त्यांच्यातर्फे माननीय मुख्यमंत्रीचे निवेदन केलेलं आहे. मी तुम्हाला वचन दिलेलं आहे त्यांच्या वतीने, और मी असा शब्द देतो की तुम्ही एकदा निवडून आल्यानंतर मी तुमचा हा काम करून देणार, असा माझा एक निर्धार आहे, असा माझा एक फैसला आहे. अखेरचा मुद्दा म्हणजे इकडे नागरी निवाराचा एक विषय. आमचे जो नवीन निवडून आलेले खासदार आहेत रवींद्र वायकर साहेब, त्यांनी देखील असा एक वचन दिला होता. मी पण वचन देतो की नागरी निवाराचा जो 100 पेक्षा 100 पेक्षा जास्ती बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंग ज्या जमिनीवर आहे त्या जमिनीच्या लीजवर आहेत, त्यांना आता ओनरशिप राईट भेटली पाहिजे. मी या विभागाची एक मोठी नेत्या ते होती मृणालताई गोरे, त्यांना मी अभिवादन करतो की त्यांनी एवढी मोठी वसाहत इकडे तयार केलेली आहे आणि मराठी भाषिक जो मध्यमवर्गीय लोक आहेत त्यांच्या राहण्याची एवढी मोठी सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. आता त्या विभागात राहणारे लोकांची अशी मागणी आहे की आमची जमिनीचा जो झोन आहे, ग्रेड आहे, तो ग्रेड 2 आहे बहुतेक, त्यात आता ग्रेड 1 मध्ये तुम्ही त्यांचं वर्गीकरण करून द्या, जेणेकरून त्यांना एक ओनरशिप भेटेल. असा 3-4 विषय महत्वाचे आहे. मला जास्ती बोलायचं नाही, साहेबांचं भाषण व्हायचं आहे. तुम्ही पण साहेबांना ऐकण्यासाठी इकडे आलेले आहात. आपण सर्वांना मी एवढं सांगू इच्छितो की माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात असा एक जोरात कामगिरी चालू आहे महाराष्ट्रात. जे काही लोकांना पाहिजे ते सर्व भेटत आहे. युवकांना रोजगार भेटत आहे, पेन्शन त्यांना एक अप्रेंटिस ट्रेनिंग पेन्शन भेटत, अप्रेंटिस साठी जे आम्ही एक मदत करतोय, अलाउन्स देतो, भत्ता देतो, तो भत्ता भेटत आहे. सर्व एक मुंबईमध्ये डेव्हलपमेंटचं काम जोरदार चालू आहे. अंडरग्राउंड मेट्रोचा उद्घाटन झालेलं आहे, अटल सेतूचा निर्माण झालेला आहे. त्याचप्रमाणे तो कोस्टल रोड, एक चांगला कोस्टल रोड इकडे निर्माण झाले. हे सर्व यांच्या नेतृत्व, शिंदे साहेबांच्या नेतृत्व महाराष्ट्रात जोरात चालू आहे. असाच प्रमाणे विकासाचं कामकाज आणि लोकांच्या कल्याणाचं कामकाज चालू राहिला पाहिजे. यासाठी या महाराष्ट्रात पुन्हा महायुतीची सरकार आणण्याची गरज आहे. मी तुमच्याशी विनंती करतो, तुम्ही महायुतीचे सरकार पुन्हा आणू इच्छितात की नाही? तुम्ही मला जर सांगा, महायुतीची सरकार पुन्हा पाहिजे की नाही? महायुतीची सरकार पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रात जो लाडकी बहीण योजना चालू आहे, तो लाडकी बहीण योजना पुढे पण चालू राहिली पाहिजे. यासाठी महाराष्ट्रात एकदा पुन्हा महायुतीची सत्ता आली पाहिजे. आणि महायुतीची सत्ता आणण्यासाठी मला म्हणजे संजय निरुपमला इकडून दिंडोसी विभागातून तुम्ही हक्काचे आमदार म्हणून निवडून द्या, असा मी आपण सर्वांची विनंती करतो. एक निवेदन आलेलं आहे. मी निवेदनची फक्त एक निवेदन आलेलं आहे. एक निवेदन मी मुख्यमंत्री साहेबांकडे करतो की जो आमचे विभागाचे जो ट्रान्सजेंडर आहेत, किन्नर समाजचे लोक आहेत, त्यांचं असं निवेदन आहे की त्यांना पण लाडकी बहीण योजनामध्ये सामील केला पाहिजे. मी मुख्यमंत्री साहेबांतर्फे असा एक निवेदन ठेवतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आपण सर्व मला आशीर्वाद द्या असं पुन्हा एकदा विनंती करतो. माझा निवडणूक निशाणी म्हणजे काय? माझा निवडणूक निशाणी जरा सांगा काय आहे? कुठल्या नंबरवर बटन आहे? 4 नंबर बटन है. तो 4 नंबर के बटन पर धनुष्य बाण को आशीर्वाद दीजिए और अपने इस प्रिय भाई को अपना हक का आमदार बना करके महाराष्ट्र विधानसभा में